रत्नागिरीतील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला। जगबुडी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। सकाळपासूनच सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षित नियमांचं पालन करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदी पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव येथील अनेक घरात पाणी शिरलं। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाई वाहून गेल्या। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी दगावण्याची भीती। एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार। सकाळी 5 वाजता गोळीबार। गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान मोदींनाही भेटणार। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला इंडियाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतील। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख खनिज तेलाची आयात। अमेरिकेच्या टॅरिफमधून भारताला दिलासा नाही। अमेरिकेच्या व्यापार पथकाने भारत दौरा पुढे ढकलला। 25 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार होती। अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन। वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।